नमस्कार, मी वृषाली पाटील. शिक्षणाच्या वाटा आमच्या या खास कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजचा आपल्या चर्चेचा विषय आहे पदवी शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड. आणि त्यासाठी मार्गदर्शन करायला आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत डॉक्टर संजय हरके. सर, तुमचं या कार्यक्रमात खूप स्वागत. नमस्कार मॅडम. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मी सरांची तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर संजय हरके हे प्रोफेसर आणि संचालक म्हणून MGM इन्स्टिट्यूट ऑफ बायोसायन्स अँड टेक्नॉलॉजी औरंगाबाद येथे कार्यरत आहेत. एवढंच नव्हे तर अध्यापन आणि संशोधन या क्षेत्रात त्यांना 18 वर्षांपेक्षा जास्तचा अनुभव आहे व बायोटेक्नॉलॉजीचे तज्ज्ञ म्हणून ते भारतात ओळखले देखील जातात. तर आता आपण सरळ चर्चेला सुरुवात करूया. सर, कार्यक्रमाच्या अगदी सुरुवातीला मला तुम्हाला विचारायचं असं वाटतं की आजकाल अपॉर्च्युनिटीज नो डाऊट जास्त आहेत, पण कॉम्पिटिशनही तेवढीच जास्त आहे. त्यामुळे खूपसे तरुण बेरोजगार असतात आणि त्या बेरोजगार तरुणांमध्ये जे पदवीधर आहेत त्यांची संख्या जास्त आहे. यांचं नेमकं काय असू शकेल, काय सांगाल तुम्ही? मागल्या 20 वर्षापासून ज्या पद्धतीनं शिक्षणाचा कल लोकांचा वाढलेला आहे, पण तो कल एक जॉब म्हणून पाहिला जातो, तो कल करिअर म्हणून आहे. आता येणारा जो पदवीधरांचा लोंढा आहे तो फक्त जॉबसाठी आहे, करिअरसाठी नाही. आणि मग त्याच्यामुळे हे सगळे बेरोजगाराचे प्रॉब्लेम सुरू झाले. कारण तुम्ही साध्या गोष्टीत ह्याचा अनुभव घ्याल. बँकेमध्ये एखादा मुलगा लागला की तो हार्डली 2 वर्ष राहील आणि एखाद्या दुसऱ्या बँकेमध्ये 2000 रुपयाचा इन्क्रीमेंट झालं की तो शिफ्ट होईल. म्हणजे त्याचा फोकस तिथं एक्सलन्सी द्यायला नाही, सर्व्हिस द्यायला आहे फक्त. आणि मग बेरोजगार काय व्हायला लागले? कारण कंपन्यांना किंवा समोरच्या व्यक्तीला फक्त कामापुरता माणूस पाहिजे, करिअरसाठी नाही, किंवा त्या धंद्यामध्ये किंवा त्या व्यवसायामध्ये एक्सलन्सी आणायला नाही. 2 प्रोडक्ट विकायचे, त्याचा नफा घ्यायचा आणि पुढं जायचं. अशा सिच्युएशनमध्ये करिअरसाठी काम करणारा मुलगा आणि जॉबसाठी काम करणारा प्रचंड मोठी तफावत निर्माण झाली. आणि ही तफावत निर्माण झाल्यामुळं बेरोजगारीचे लोंढे वाढायला लागले. हा एक माझा मुद्दा होता. दुसरा मुद्दा असा आहे, पाहिजे ते शिक्षण पाहिजे त्यावेळी आणि पाहिजे त्या पद्धतीनं आपल्याला आत्तापर्यंत भेटलं नाही. आताच्या ह्या सिस्टीममध्ये जर आपण वेगवेगळ्या पद्धतीनं शिक्षणाचे दारे उघडे करायचा प्रयत्न केला, व्हर्टिकल करण्याऐवजी हॉरिझॉन्टल करायला लागलो. म्हणजे उदाहरणादाखल BAच्या मुलाला जरी इंजिनिअरिंग करता आलं तर तो इंजिनिअरिंग करणारा BAचा मुलगा हा आवडीने इंजिनिअरिंग करायला येणार आहे आणि त्याची तक्रार राहणार नाही. आणि त्या कंडिशनमध्ये आपण त्याला बेकार म्हणणार नाही. ज्या एक्सलन्सीनं तो काम करेल, मला विश्वास आहे निश्चितच त्याला ऑटोमॅटिकली जॉब भेटेल. कारण ज्या पद्धतीनं तो करतो. उदाहरणादाखल परवाचंच उदाहरण घ्या तुम्ही. बाजीराव मस्तानी मूव्ही आला. बॉम्बे युनिव्हर्सिटीचा HOD जो चंदन शिवे आहे त्यांनी ते मस्तानीचा मूव्ही, मस्तानीचं गाणं जे आहे ते पिक्चराइज केलं. एक साधा लोककलेतून आलेला हा मुलगा एक्सलन्सी दिली, निवड झाली आणि कामाला लागला. म्हणून पाहिजे ते शिक्षण पाहिजे त्यावेळी आणि पाहिजे त्या पद्धतीनं दिलं तर हे बेकारीचे लोंढे थांबतील, ह्याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. सर, आज जी शिक्षणाची अवस्था आहे त्याला नेमकं जबाबदार कोण आहे आणि त्याच्यावर उपाय काय आहेत? मागल्या 20 वर्षाच्या अनुभवातून पहिला जो घटक आहे ह्याला जबाबदार अव्यवस्थेला किंवा शिक्षणामधल्या ढिसाळपणाला पहिलं तर पालक जबाबदार आहे. आणि पालकाकडे असलेला थोडा बहुत पैसा पण जबाबदार आहे. तो पालक जेव्हा विद्यार्थ्याला एखाद्या कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये टाकतो त्यावेळेस म्हणतो माझी जिम्मेदारी संपली आता. रादर त्यावेळेस त्याची जिम्मेदारी वाढायला पाहिजे, पण तो त्या जबाबदारीपासून पळायला लागलेला आहे. आणि मग जो लोकसंख्येचा दबाव आहे त्या दबावामध्ये जसं शिकवायचं जसं शिक्षक शिकवतो, जशा पद्धतीचा इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे ते नाही भेटलं तरी, जुजवी भेटलं तरी संस्थाचालक तेवढं देत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या प्रश्नाचा जर तुम्ही पाहिला भाग की बेकार का होत आहेत मुलं, आपण त्या मुलांना पाहिजे ते शिक्षण द्यायला खूप कमी पडतं. नक्कीच सर. सध्या एक नेहमीच चर्चा तुम्ही ऐकत असाल की मराठी मीडियम की इंग्लिश मीडियम, ही नेहमी स्पर्धा असतेच. मग हे एक कारण आहे का बेरोजगारीचं? मला तसं वाटत नाही. कारण मी पण एक मराठी मीडियममधून आलेला आहे
आणि जेव्हा 2007ला मी हिथ्रो एअरपोर्टवर उतरलो त्यावेळेस 2 हात वर केले आणि पहिल्यांदा कुणाला आठवलं तर सावरकराला आठवलं की मराठी मुलगा गावामध्ये असलेला UK ला जातो जिथं फक्त इंग्लिश आहे आणि तिथं जगातल्या खूप चांगल्या विद्यापीठात एक व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून कामाला लागतो. त्याच्यामुळं मला नाही वाटत, तुमची इच्छा पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं, आणि यू हॅव टू डिसाईड. तुम्ही ते डिसाईड केलं पाहिजे की मला तिथं जायचं आहे. जर ते तुम्ही डिसाईड नाही केलं तर होणार नाही. परवाचंच एक उदाहरण देतो. आमच्या कॉलेजमध्ये एक प्रवीण म्हणून मुलगा 10वी 12वी BSc शिक्षण जर पाहायला गेला तर शिक्षण शिकवलं गेलं नाही चांगलं. मग MScला आमच्यात आला. MSc कशी बशी केली, कारण मराठी आणि इंग्लिश ह्या द्वंद्वामधलाच तो मुलगा होता. MSc झाल्यानंतर माझ्या ओळखीमुळे एका कंपनीत लागला. कंपनीत लागल्यानंतर 6 महिने गेल्यानंतर त्या मुलाने डिसाईड केलं की मला जॉब सोडायचा आहे आणि मला नेटसेटची तयारी करायची. दॅट डिसाइडिंग फॅक्टर इज इम्पॉर्टंट. माझं स्वतःचं उदाहरण देईल मी की जवळपास 6 ते 7 देश फिरून आलो. व्हिजिटिंग प्रोफेसर आहे मराठी माध्यमाचा. पण आणखीनही मला असं वाटतंय की मला दोन्ही भाषेत एक्सलन्सी राहावी, कारण मी मराठीमधल्या ज्यावेळेस क्लिप बनवतो खूप चांगल्या क्लिप बनवाव्यात म्हणून मी वारंवार त्याचं रिपिटेशन करतो. आणि जेव्हा मी विद्यार्थ्यासमोर बोलायला जातो तेव्हा मी कधी वॉल्टर लेविन व्हावं वाटतं मला, कारण ज्या पद्धतीनं वॉल्टर लेविन इंग्लिशमधून समजून सांगायला लागतो, दॅट टाईम आय हॅव डिसाइडेड. मी डिसाईड केलं की ते पद्धतीनं मला तो सब्जेक्ट शिकवायचा आहे. आणि समोरच्या मुलाला मी हे अंडरस्टँड करायला लावतो की तुमचं हे फ्युचर आहे. त्याच्यामुळं मला नाही वाटत की इंग्लिश आणि मराठीचा फरक करिअरवर किंवा होऊ शकतो, बेरोजगारीचं कारण आहे. नक्की सर, तुम्ही शिकवता त्यामुळे तुमच्या समोरही एक्झाम्पल असतील की जो मुलगा 10वीत मेरिटमध्ये येतो तो 12वीत खूप कमी मार्क्स आणतो. ह्याचे भरपूर उदाहरणं माझ्याकडे आहेत. गेल्या वर्षीच जेव्हा BSc बाय इन्फॉर्मॅटिक्स आणि BSc बायोटेक्नॉलॉजीचे ॲडमिशन करायला मी बसलो, टचवूड म्हणा किंवा सुदैवानं आमच्या ज्या संस्थेत आम्ही काम करतो त्या संस्थेत गुणवत्तेला प्राधान्य आहे. आम्ही कधीच ॲडमिशनला पाहिलं नाही. मग बरेच पालक येतात आणि आल्या आल्या पहिली तक्रार असते, सर माझ्या मुलाला 90% मार्क होते 10वीत आणि आता पहा 56% मार्क आहेत. मग मी त्यांना विचारत असतो की तुम्ही 10वीत काय करून घेतलं आणि 12वीत काय केलं. फार मजेशीर प्रश्न असतात, उत्तर असतात मुलाचे. सर माझी इच्छा नव्हती पण वडिलांनी मला सायन्सला टाकलं. दिस इज दी फर्स्ट. हा मी म्हणेल की पहिला हिच जो आहे आणि पहिला अनालिसिस म्हणेन की इच्छा नसल्यानंतर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. एक दुसरं, काही मुलांचा असं होतं, ज्या रूट लेवलला ज्या पद्धतीनं एज्युकेशनवर काम चाललं शासनाचं ते माझ्या मते खूप लाजिरवाणं आहे. कारण मागल्या 15 वर्षापासून शिक्षणामधल्या ज्या अप अँड डाऊन्स ज्या झालेल्या आहेत, कधी शासन म्हणतंय मुलांची परीक्षा घेऊ नका, कधी शासन म्हणतंय परीक्षा घ्या, आणि मग मुलगा 8वी 9वी पर्यंत त्याच्यावर काहीच प्रेशर नाही पास आणि नापासाचं. एक ते प्रेशर नसल्यामुळं इव्हॅल्युएशन नाही आहे त्याचं. इव्हॅल्युएशन नसल्यामुळं घरचे पालक ज्या पद्धतीनं ते उभं राहिले त्या पद्धतीनं ते मुलांना प्रेशराईज करायचा प्रयत्न करतायत. आणि घरी मुलगा ज्यावेळेस येतो मुलगा ते प्रेशर घ्यायला तयार नाही, कारण मग मुलगा म्हणतो की पप्पा आम्हाला जे शाळेत आहे हे नाही आहे. आणि पप्पा म्हणतात की अरे आम्ही ज्यावेळेस शिकलो त्यावेळेस 4थीला आमची बोर्ड होती. शासनाला वाटतं की जितके मुलं 10वीला बसले तितके पास व्हायला पाहिजे. काही संस्थांना असं वाटतं की आमच्या इथे ॲडमिशन जास्त पाहिजे. पालकांना तर असं वाटतं की माझ्या मुलांना 90-100% मार्क पाहिजे. ह्या याच्यात तो मुलगा पास व्हायचा प्रयत्न करतो करत जेव्हा पुढं जातो त्यावेळेस संस्था किंवा बोर्ड त्याला 20% वाढवून देतं. हे 20%
पुन्हा कोणीतरी 10% वाढतं, पेपर चेक करत असताना कुणी 5% वाढवतं. हे वाढत वाढत गेलेलं म्हणजे 95%. आणि मग मुलगा एक ढकोसला तयार करतो की मी खूप हुशार आहे. आणि मग त्याच्यावर एक नवीन आवरण तयार होतं पालकांचं की माझा पाल्य खूप हुशार आहे. ह्याच्यामध्ये त्या पाल्याला माहीत असते की मी हुशार नाही, पण मला हुशार बनवलं चाललंय. आणि ह्याचा पहिला सेटबॅक बसतो 11वीला आल्यानंतर. जो सिलॅबस 9वी 10वी आहे त्याच्यामध्ये आणि 11वीच्या सिलॅबसमध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. आणि तो अंतर 10वीच्या आणि 12वीच्या रिझल्टला प्रचंड प्रमाणात मारक ठरतो. नक्कीच सर, मला तुम्हाला अजूनही काही प्रश्न विचारायचे आहेत, पण शिक्षणाच्या वाटामध्ये आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची.